नमस्कार सर्वांना। परवा 31 मे 2025 रोजी न्यू वाडदे या ठिकाणी आपण जो धरणग्रस्त प्रतिष्ठानामार्फत कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमाच्या प्रति आभार, प्रतिसाद किंवा फीडबॅक म्हणून आपल्याशी 2 मिनिट या ठिकाणी व्यक्त होणार आहे। आपल्याला जे चीफ गेस्ट लाभले होते आदरणीय तेजस्विनी पाटील मॅडम, तहसीलदार महाबळेश्वर, महेश पाटील सर समुपदेशक आणि आपले विनायक रेडेकर सर, त्यांचे बहुमोल मार्गदर्शन आपल्याला मिळालं। इव्हन आपल्याला 5 तास तहसीलदार मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिले, हे आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। तहसीलदार मॅडमाने आपल्या भाषणामध्ये सांगितलं की वाचाल तर टिकाल, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, न्यूजपेपर वाचा, रीडिंगला त्यांनी महत्त्व दिलं। अशा पद्धतीने त्यांनी जे सांगितलं ते वाचाल यावरून एक एक्झाम्पल मला या ठिकाणी द्यायचं आहे। वी आर ऑल ऑफ यू अडल्ट दॅन आय कॅन यूज दिस एक्झाम्पल। आपण सगळे प्रौढ असल्यामुळे ते उदाहरण मी या ठिकाणी वापरू शकतोय। तर एक प्रियकर असतो आणि एक प्रियशी असते। तर तो प्रियकर त्या प्रियशीला म्हणते, उद्या आपल्या कॉलेजचा लास्ट दिवस, तुझं माझ्यावर जर प्रेम असेल तर तू उद्या लाल रंगाचा ड्रेस घालून ये। दुसरा दिवस येतो शेंडॉपचा, कॉलेजचा शेवटचा दिवस असतो, मुलगी येत्या, मुलगी पिवळा ड्रेस घालून येते, पुस्तक त्या प्रियकराकडे देत्या, परंतु प्रियकर लाल ड्रेस न घालण्याला त्याचा संताप वाढतो, याचं माझ्यावर प्रेम नाही असं त्याचा समज होतो आणि तो पुस्तक तो फेकतो। आणि अशीच 5-6 वर्ष जातात। 5-7 वर्षानंतर पुन्हा तो जे पुस्तक बघतो त्यावेळी त्या पुस्तकात एक पत्र त्या प्रियसीने लिहिलं असतं। त्या पत्रामध्ये तिने लिहिलेलं असतं की आपण या ठिकाणी माझंही तुझ्यावर प्रेम आहे, परंतु माझ्याकडे लाल रंगाचा ड्रेस नसल्यामुळे मी पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून येत आहे असं लिहितो। त्यावेळी तो अगदी डोक्याला हात लावतो की मी ते पुस्तक का वाचलं नाही, मी त्याच वेळी इमिजिएट पुस्तक आणि त्यातलं पत्र का वाचलं, ते पुस्तक का बघितलं नाही। 5-6 वर्षानंतर घर जाडत असताना किंवा अन्य कारणाने मी घेतलं नाही, वाचलं, त्यामुळे त्याला पश्चाताप होतोय। ती मुलगी त्यात लिहिते की माझंही तुझ्यावर प्रेम आहे, आपण अभ्यास करू, योग्य करिअर करू, चांगलं सेटल होऊ आणि मग आपण लग्न करू आणि आपला संसार फुलवू, अशा पद्धतीने लिहिलं असतंय। त्यामुळे हा त्याचा तोटा झाला की त्याला जी पाहिजे होती प्रियसी ती त्याला मिळाली नाही। का तर त्यानं योग्य वेळी ते पुस्तक वाचलं नाही, ते पत्र वाचलं नाही। म्हणून न वाचण्यातही धोके आहेत, न वाचण्यातही तोटे आहेत। म्हणून वाचाल तर टिकाल, अशा पद्धतीचा संदेश मॅडमाने आपल्याला दिला। अशा पद्धतीनंच या ठिकाणी आपल्या सुद्धा धरणग्रस्त वसाहतीमध्ये नवीन मुलं मुली सुद्धा वाचनाला महत्त्व द्यायला पाहिजेत, नको त्या गोष्टीला महत्त्व द्यायचं, वसंत अंकारेंना ऐकलं पाहिजे। काही गोष्टी आपल्या आईवडिलांनी एवढं कष्ट करून आपल्याला 18-20 वर्ष पोचलेलं असते, घडवलेलं असते, शिक्षण दिलेलं असते, त्यांचं पालनपोषण केलेलं असते, परंतु आपण एखादा निर्णय न चुकता क्वचित कोणाचाही विचार न करता आपल्या अल्लड बालबुद्धीनं निर्णय घेतो आणि आपल्या आयुष्याचा आपण हास्य करून घेतो, आयुष्याचा आपण तोटा करून घेतोय। त्यामुळे कोणताही निर्णय घ्यायचा आपल्या आई वडिलांना विश्वासात घ्या, मित्रमंडळींना विश्वासात घ्या आणि इमिजिएट कुठलाही तुम्ही डिसिजन घेऊ नका, असं माझ्या नवीनच्या सगळ्या 10वी-12वीच्या मुलांना आणि वर्गातल्या सगळ्या मुलींना सांगणं आहे। त्यानंतर महेश पाटील सरांनी आपल्याला मेंदूचं जे हे सांगितलं, लिहिण्याने किती सराव होतो, मेंदूचे जे प्रकार सांगितले, म्हणजे ॲक्सेप्टन्स कसं आहे। मी सुद्धा मानसशास्त्रामध्ये 2 वर्ष मानसशास्त्राचा अभ्यास केलेला माणूस आहे, D.Ed झालेला पोरगा आहे। तर त्यांनी जे सांगितलं ते खूप मोठं ज्ञान होतं आणि खूप मोठी व्यक्ती, महेश पाटील सर इज द ग्रेट मॅन, खूप मोठी व्यक्ती आपल्याला या ठिकाणी आपल्याला शिकवायला, मोटिवेशन करायला आणि अभ्यास करा म्हणून सगळे सांगतात, पण अभ्यास कसा करायचा, अभ्यास कशा पद्धतीनं करायचा हे शिकवणारे एकमेव व्यक्ती म्हणजे महेश पाटील सर। हे नॉलेज घ्यायला लाखोंची फीस द्यावी लागते, परंतु ते सर आपल्याला सहज उपलब्ध झाले। आपल्याला एक धरणग्रस्त प्रतिष्ठानं त्या आपल्या 10वी-12वीच्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना एक संधी उपलब्ध करून दिली की एवढी मोठी व्यक्ती आपल्याला अप्रोच करून दिली, तर या ठिकाणी आणून मला घडवण्यासाठी उपलब्ध करून दिली। तर त्यांचा पर्सनली सल्ला सुद्धा ग्रुपवर सर आहेत, तुम्ही घेऊ शकताय, कारण की 25 वर्षामागे ही जर व्यक्ती आमच्या आयुष्यात आली तर आज आमचा दिवस वेगळा असतो। परंतु विजेता किंवा फेल्युअर कारण सांगत असतोय, विजेता कधीही कारण सांगत नसतोय, अशा पद्धतीचं असते। परंतु खरोखर त्या माणसाकडनं घेण्यासारखं आहे आणि त्या आदरणीय सरांच्याकडून आपण घेऊया, आपल्या पाल्याने त्यांचा पर्सनली सुद्धा इथून पुढं इंडिव्हिज्युअल त्यांचा फीडबॅक करूया, तरच आपल्यातले उद्याचे भावी अधिकारी, भावी उद्योजक या ठिकाणी घडतील। त्यानंतर विनायक रेडेकर सर, त्यांनी जे त्यांचे शब्दांचे भांडार होतं आणि वक्तृत्व होतं त्याच्यावर तर काय बोलायलाच नको, परंतु त्यांच्याकडनं घेण्यासारखं, ज्याला कोणाला भाषण कौशल्य शिकायचं आहे, ज्याला कोणाला उत्तम वक्ता व्हायचं आहे, त्यांना त्या माणसाकडून घेण्यासारखं बरंच काय। अशा पद्धतीने या ठिकाणी बहुमूल्य वेळ दिला आणि आम्हाला जे आमच्या मुलांना, पाल्यांना आणि आम्हाला जे बहुमूल्य मार्गदर्शन केलं, या तिघांचं मी धरणग्रस्त प्रतिष्ठानच्या वतीने आणि माझ्या वतीने या ठिकाणी मी आभार मानतो। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पुढील दिशा काय, कार्यक्रम घेतला म्हणजे आपली जबाबदारी संपली का, नाही, तर पुढील दिशा आपल्याला घडवायला पाहिजे। ते मी माझ्या वसाहतीमध्ये जे विद्यार्थी आले होते, जे पालक होते, त्यांचे मी एका ठिकाणी मेळावा घेणार आहे, एक बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीमध्ये मी त्यांना विचारायला, तुम्हाला या कार्यक्रमातून काय मिळालं आणि तुम्ही पुढे काय ठरवले, म्हणजे त्या कार्यक्रमातून उहापोह करायला पाहिजे। आपण एक कार्यक्रम घेतला,
आपणच आपले फुलं बिलं इकडे तिकडे करून घेतलं म्हणजे झालं नाही. मी आता माझ्या वाढदिवस धरणग्रस्त वसतमध्ये आहे. मी या ठिकाणी तो कार्यक्रम घेऊन त्यांच्या इच्छेनुसार शेवटी त्यांच्या प्रतिसादावर सगळं अवलंबून आहे. त्यांचा वेळ घेऊन त्यांना मी काहीतरी मार्गदर्शन करणार आहे. मी सुद्धा D.Ed झालेला मुलगा आहे. थोडंसं मार्गदर्शन करून पुढे दिशा ठरवून त्यांना त्यांच्या रिझल्ट घ्यायला भाग पाडणार आहे. अशा पद्धतीने आपण सुद्धा आपल्या परीने या ठिकाणी फोनवर असेल, वेळ देऊन काय असेल ते तुमच्या परीने एखादा मी चुकत असेल तो मला सांगा. तर अशा पद्धतीनं आपण वेळ न जाता हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. कारण की कबीरांचा एक दोहा आहे बघा, कल करे सो आज कर, आज करो सो अब, पल में परलय हो गया बहुरी करोगे कब. म्हणजे काय म्हणतात कबीर, की जे उद्या करणार आहे ते आज कर, जे आज करणार आहे ते आत्ता कर. वेळेत क्षणात पापणी झपकतात. या ठिकाणी वेळ निघून जाते आणि आपल्याला आपल्या आयुष्यातलं आपल्यातलं पोटेन्शियल, आपल्यातलं कौशल्य आपण न वापरताच आपण या ठिकाणी तसंच आपलं आयुष्य जाते आणि नंतर पश्चातापाची गंगा वाहिल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे इमिजिएट या ठिकाणी पालकांनी आणि त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी निर्णय घ्यावा. आपली दिशा ठरवावी. आपला गुण, आवड, छंद, कलम आपण चाचणी घ्यावी. आपल्याला कल कशाला, आपला आवड कशाला आहे, मला कशात एक्झॅक्टली लगेच सक्सेस मिळेल हे बघून आपल्याला त्यामध्ये निर्णय घ्यावा लागतील. दुसरी एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की धरणग्रस्त प्रतिष्ठान या नावाविषयी. धरणग्रस्त प्रतिष्ठान हे नाव आपण सुचविलं होतं सुरुवातीला आणि आपल्या मांगल्याच्या सभेत सुद्धा आदरणीय प्रकाश मुंज सर इज अ ग्रेट मॅन. म्हणजे 45व्या वर्षी त्यांचं स्वप्न डिलीट व्हायचं म्हणजे त्यांच्याकडून बरंच काही घेण्यासारखं आहे. तर त्यांनी तो मुद्दा मांडला होता की धरणग्रस्त नको, परंतु मी त्यांना टॅकल केलं होतं की असं नको. परंतु माझं हे मत शेवटपर्यंत राहणार आहे. याचं कारण असं, धरणग्रस्त हे नाव जर असलं तरच आपण धरणग्रस्ताची आणि आपल्या त्यागाची ओळख त्या ठिकाणी होणार आहे. आपण असं दुसरं नाव दिलं तर आपला त्याग दिसणारच नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी आपण सगळे म्हणाल ते मला मान्य आहे, नो प्रॉब्लेम. परंतु धरणग्रस्त हे आपल्या त्यागाचं प्रतीक आहे. दूधगंगा हे नाव ठेवलं किंवा येणे अजून कुठलंही नाव ठेवलं आपण तर त्याच्यामधलं आपण धरणग्रस्त आहे ही ओळख आपली नाहीशी होईल. आणि मला तरी कधीपर्यंत आहे, जोपर्यंत शेवटचा न्याय त्याग आपल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही आहे. अजून आपल्या काही लोकांना जमिनी मिळायचे आहेत, अजून आपले अधिकारी करायचे आहेत, अजून आपले उद्योजक करायचे आहेत. शेवटपर्यंत जोपर्यंत आपल्या धरणग्रस्तामधील म्हणजे उच्च पातळीवर कोण सिलेक्ट होत नाही किंवा त्या पद्धतीचा आपला मोठं साध्य होत नाही तोपर्यंत हे धरणग्रस्त नाव असायलाच पाहिजे ह्या मताचा मी आहे. कारण की धरणग्रस्त मुळे खूप मोठी संपत्ती मिळते आणि आपला त्या नावामुळेच कळतोय. काही माजोरडे असतात सरकारी अधिकारी की त्यांना धरणग्रस्त म्हणजे त्यांना वाटतं की यांनी फुकटच घ्यायचं जातं सगळे, पण नाही. आम्ही खूप मोठ्या जमिनी, 1000 हेक्टर जमिनी दिल्या आहेत. आमची हाडं बेड काढत तिकडे सगळे आठवणी चुलीत पाणी ओतून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर आमचा त्याग धरणग्रस्तच असायला पाहिजे. दूधगंगा दिलं समजा तर आपल्या कसबा सांगावमध्ये दूधगंगा म्हणजे कमांडेड एरिया, म्हणजे आपल्याला लाभ क्षेत्रातून जिथून दूधगंगा नदी वाहत्या तिथं प्रत्येक ठिकाणी दूधगंगा म्हणून नाव आहे. आमच्या कसबा सांगावमध्ये मूळ गाव जे आहे पहिला स्थायिक असलेलं त्यांचा दूधगंगा नगर म्हणून एक भाग आहे. तर दूधगंगा नावापेक्षा धरणग्रस्त नाव हे असावं जेणेकरून काय होईल की आपला त्याग सदैव आपला राहील आणि आपल्याला एक सिंपती कायमस्वरूपी मिळेल आणि त्या पद्धतीनं आपण धरणातले आहोत, त्याग केलेला आहे, दान केलेलं आहे असं त्यातनं नाही. तर दुसऱ्या नावाला माझं वैयक्तिक शेवटपर्यंत मत हेच राहणार आहे. फक्त मेजॉरिटी अभावी आपण जो निर्णय घ्याल तो मला मेजॉरिटीच्यामुळे घेईल तो मला मान्य आहे. अशा पद्धतीचा आहे. त्यानंतर आपल्याला एक प्रश्न पडला असेल की बाबा काही वेळा आपल्या संचालकांच्यापैकी एक दोघांचा सत्कार झाला. त्यातला आमच्या मित्राचं काय जग जाहीर आहे, त्याने एक मोठा कार्यक्रम घेऊन ते आपला हे केला. परंतु त्याला सुद्धा मानलं पाहिजे कारण की तेवढा मोठा कार्यक्रम घेणं ही म्हणजे जोक नाही आहे. परंतु माझा सुद्धा सत्कार केला तर तुमच्या मनात काहींच्या मनात प्रश्न पडला असेल की बाबा का याचा सत्कार का केला, यानं एवढं काय केलं. तर मित्रांनो एक गोष्ट सांगतो, माझ्या आयुष्यात घडलेली खूप संवेदनशील गोष्ट आहे आणि खूप हृदयस्पर्शी या ठिकाणी घटना आहे की मी MA इंग्लिश, MA मराठी, D.Ed, HR, MS आणि आता वकिलीचं शिक्षण घेणारा पोरगा आहे. परंतु मला जो धक्का बसला ह्या धरणग्रस्तांच्या ह्याच्यामुळं धरणाच्या आम्हाला GR मुळे म्हणा किंवा आम्हाला धरणाच्या नियोजनामुळं तो धक्का या ठिकाणी आपल्या प्रत्येक युवकाला बसलेला आहे. म्हणून या ठिकाणी आमचं डबल पुनर्वसन झालं वैयक्तिक माझं. तर हे वैयक्तिक मेसेज आहे त्यामुळे मी वैयक्तिक माझं सांगत नाही, परंतु एक सांगणं गरजेचं आहे कारण त्याशिवाय माझा हे कळणार नाही तुम्हाला. परंतु झालं होतं असं काय तर 1978चा GR आल्यानंतर आमचं गाव हे 2 ठिकाणी विभागलं, न्यू वाडदे, गडमुडशिंगे आणि कसबा सांगाव या ठिकाणी आमचं गाव विभागलं. इकडं आल्यानंतर आम्हाला वैयक्तिक धरणग्रस्त म्हणून 5 एकर जमीन मिळाली होती, 4 एकर जमीन मिळाली होती. त्या 4 एकर जमीनमधली 3 एकर जमीन 96ला आम्हाला मिळाली, 94ला आणि 2 वर्ष जमीन आमच्याकडे आली. 96ला ती जमीन परत 5 स्टार MIDC आणि MIDCनं परत ती ॲक्विजिशन केली, संपादित केली. तर आम्हाला आमचं डबल पुनर्वसन झालं. पहिल्यांदा दूधगंगा प्रकल्पामुळे आमचं कोळामवाडी धरणाचं
हे झालं, पुनर्वसन झालं, तिथून इथं आम्हाला जमीन मिळाली. ती सुद्धा जमीन काढून घेतली. ती जमीन मिळवायसाठी आमचे वडील मुंबई, पुणे आणि कोल्हापूरला उद्योग भवन MIDCच्या ऑफिसमध्ये 20 वर्षे चक्रा मारत होते, 96 पासून 16 पर्यंत. 17ला अपघाताने, इच्छा नसताना, माझ्या सपोर्टरमुळे अपघाताने निवडणूक लढलो, निवडणूक हारलो. माझी इच्छा नव्हती, मला आवड नाही इलेक्शनमध्ये, परंतु मला मी बराच वेळ माझ्या गावाच्या याच्यासाठी म्हणजे दिलेला आहे, जसं की आम्ही सगळ्यांनीच दिलेला असतोय, परंतु मी पुढे असायचो, एक प्रतिनिधित्व करायचो मी थोडंफार. आणि तर त्या अपघाताने लढल्यामुळं मग मला एक नैराश्य आलं की बाबा मला एक चुकीचं वातावरण माझ्याविषयी झालं होतं, म्हणजे फार वेगळं वातावरण माझ्याविषयी करण्यात आलं जाणून बुजून. आणि त्या वातावरणानुसार मी बाकीचा गावचा मारा मानण्यापेक्षा स्वतःचं पहिला घर सांभाळून मग समाजाचं बघूया, ह्या भावनेनं मी वडिलांचं बघवून, आम्हाला 20 वर्षे वडील पिशवी घेऊन जातात, इलिटरेट माणूस, टोपी, 3 बटणी शर्ट आणि विचार. तर ते असताना मी ते काम घेतलंय. बाबा माझीच जमीन घेतली आहे MIDCनं आणि ती मला जमीन परत न गेली. ते कॅम्पेनिंगचं आम्ही त्यावेळी घेतलं नव्हतं, मोबदला घेतला नव्हता. तर तीच जमीन परत मिळवण्यासाठी मी माझ्या भावांना आणि आमच्या वसाहतल्या लोकांना बसून म्हटलं की ही काम मी घेतो, तर घेऊ का, तर घेतं. त्यानंतर मला 3 माणसांचा अप्रोच झालो. राजसाहेब ठाकरे यांच्याशी मी डायरेक्ट फोनवर बोललो. तर त्यानंतर सुभाष देसाई साहेब ते त्यावेळी उद्योगमंत्री होते आणि आपले बच्चू कडू साहेब. तर मला बच्चू कडू साहेब योग्य माणूस वाटले म्हणून बच्चू कडूंच्याकडे केल्यानंतर आपण तो निर्णय मार्गला. मी 3 मंत्र्यांनी मिटिंगा लावल्या त्यावेळी उद्योगमंत्र्यांच्या बरोबर. मी स्वतः बच्चू कडू साहेब आणि मंत्री तिघांच्या मिटिंगा 3 वेळा लावल्या मी. 2017ची गोष्ट, 18ची गोष्ट. तर त्या मिटिंगा लागल्यानंतर त्यांनी आदेश दिला की या माणसावर अन्याय झाला, या धरणग्रस्तावर अन्याय झालाय आणि यांची जमीन यांना परत करावी. यांनी पैसे उचललेले नाहीत त्यावेळी. 22 वर्षाच्या आयुष्याची एक पिढी वाया गेली, बरबाद झालं याचं आयुष्य. अशा पद्धतीनं त्यांनी ते झापलं आणि मग MIDC अधिकाऱ्याने त्यांनी आदेश सोडला. MIDCच्या अधिकाऱ्याने आदेश सोडल्यानंतर MIDCचा अधिकारी सैरभैर सगळे पळायला लागले, कारण की एखाद्याची इंडस्ट्रीयल पर्पजसाठी जमीन ॲक्विजिशन केल्यानंतर त्याला जमीन परत द्यायची अशा प्रकारचा कुठलाही GR, कुठलाही धोरण नव्हतं. कारण की ही महाराष्ट्रातली पहिली केस होती. मला वाटतंय ऑगस्ट 1962ची आपली MIDCची स्थापना आहे. महाराष्ट्र स्वातंत्र्य झाल्यानंतर लगेच 2 वर्षांनी MIDCची स्थापना केली आणि त्यानंतर असा GRच नव्हता. मग ते सगळं करण्यासाठी त्यांनी आपल्या ज्युडिशियल डिपार्टमेंटला हे केलं, आपले प्रस्ताव ठेवला की याच्यावर मार्ग काढा म्हणून. त्यांचा न्यायालयीन विभाग असतोय प्रत्येक डिपार्टमेंटचा, प्रत्येक विभागाचा, प्रत्येक मिनिस्ट्रीचा. तर त्यांनी तो न्याय काढण्यासाठी परत 6 महिने त्यांनी तो अभ्यास केला आणि कुठली कलमं त्यात घातली आणि त्यानुसार गेली 6 वर्षे मी त्याच्यामध्ये 2018 पासून 2024 पर्यंत 25 पर्यंत. तर ती 6 वर्षाचं कष्टाचं चीज झालं आणि त्यांनी तो GR धोरणात्मक ठराव, म्हणजे त्याला आपण इक्विव्हॅलंट टू राजपत्र GR आपण त्याला म्हणू शकतो, की त्यांनी तो ठरवला की बाबा या माणसाला या कायद्यानुसार असा कायदा त्यांनी बनवला, धोरणात्मक ठराव बनवला आणि या धोरणात्मक ठरावानुसार या जमीन घेतलेल्या माणसाला परत जमीन देता येईल आणि परत जमीन मला त्या ठिकाणी नवीन मला जमीन मिळाली. आता हे झालं माझं 6 वर्षाचं माझं कष्ट होतं आणि बाबाचं 20 वर्षाचं, 26 वर्षाचं आमचं कष्ट होतं आणि या 26 वर्षाच्या कष्टानंतर आज त्याचा लाभ अशा प्रकारे होतोय की महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याची जमीन जर MIDCसाठी जात असेल उद्योगाच्या पर्पजनं, तर त्याची जमीन परत करण्यासाठी जो रेफरन्स द्यावा लागतोय तो आपल्या कष्टानं हा रेफरन्स देणार, कारण की ही पहिली केस होती. मग असं सगळं झाल्यानंतर 7 IAS अधिकारी माझ्या संपर्कात आले, जे माझ्या टेक्स्ट मेसेजला व्हॉट्सअपला रीड करतायत आणि मला टेक्स्ट मेसेजला मला उत्तर देत. त्यांच्याशी माझा संबंध आला. त्याच्यानंतर त्याच्यातल्या एकानं तर 15 लाखाची, मी LIC एजंट असल्यामुळे 15 लाखाची विमा पॉलिसी माझ्याकडे काढली. एवढी सिंपत्ती भावली आहे धरणग्रस्त शब्दामुळे, त्यामुळे धरणग्रस्त शब्द पाहिजे. तर अशा पद्धतीनं मी 6 वर्षे आणि बाबाजी 20 वर्षाचे कष्ट केला आणि त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला होणार आहे, ज्याची जमीन MIDCत गेली आहे आणि त्याला ती जमीन परत देताना त्याचं. मग ही मीच म्हणतोय असं नाही. मग त्यातला एका उपजिल्हाधिकाऱ्याला मेसेज टाकला, सर असं असं झालं नाही, खरोखर मीच ह्यासाठी केलं, हे मला पटत नाही आहे, अमुक साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझं काम होतं, पण त्याचा फायदा सगळ्यांना झाला, हे मला पटत नाही. तर त्यांनी मला रिप्लाय टाकला त्या डिप्टी कलेक्टरनी की होय संदीप, तुम्ही जे कष्ट घेतलाय त्याच कष्टाचा मी साक्षीदार आहे आणि तुम्हाला इथून पुढच्या कामासाठी शुभेच्छा. त्याने टाकला. त्याच्याकडे माझे एव्हिडन्स आहेत, पुरावा आहेत, व्हॉट्सअपला त्यांची चॅटिंग आहे किंवा त्यांचे टेक्स्ट मेसेज आहेत. तर अशा पद्धतीचा लाभ घेतल्यानंतर ज्याचा पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, एवढं काम आपण उभं केलं, त्या ठिकाणी धडपडून काम उभं केलं. कुठल्याही कारणास्तव असू दे, काही असू दे, माझं करायला गेलो पण त्याचा फायदा सगळ्यांना झाला. हे असताना ही गोष्ट थोडीशी अपील झाली आणि ते मला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला, महात्मा ज्योती सत्यशोधक पुरस्कार. असा तो पुरस्कार मिळाला हे आपल्या थोड्या लोकांना माहिती होतं, त्यांनी तो सत्कार घेतला. म्हणून माझा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये सत्कार घेतला. ते काम मोठं होतं आणि खरोखर
पुरस्कार पण मोठा होता. राज्यस्तरीय परभणी, नांदेड, नागपूर, कोकणातून इकडे विदर्भ, मराठवाडा, अमरावती, गोंदियापासून या ठिकाणी लोक आले होते आणि त्यांना मी ही सगळी स्टोरी सांगितली. त्यांना ते अपील झालं आणि त्यांनी आम्ही तुम्हाला पुरस्कार देतो ही आमचं सुद्धा समाधानाची बाब आहे असं त्यांनी व्यक्त झाले होते. त्यामुळे मला तो पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे मला सत्कार झाला. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी समजून घ्यावेत. अजून आपला हा संघर्ष थांबलेला नाही आहे. माझा धरणग्रस्त म्हणून असणारा जो संघर्ष आहे तो अजून देखील थांबलेला नाही आहे. मला बऱ्याच ठिकाणी आदरणीय मॅडम आपली महेश पाटील सर तुमची आणि आपल्या सगळ्या माझ्या मोठ्या भावंडांची, छोट्या भावंडांची साथ मदत पाहिजे. जिथं जिथं मी चुकल तिथं मला मार्गदर्शन पाहिजे आणि मला ह्या ठिकाणी जायचं आहे. कशा पद्धतीनं मला जाता येईल ते मला सल्ले सुद्धा या ठिकाणी मला हवे आहेत. त्यामुळे मी आपल्याला कळकळून विनंती करतो की आपल्याला माझ्या या अन्याय मोडीत काढण्याच्या प्रवाहामध्ये मला आपली या ठिकाणी साथ मिळावी एवढे मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि आपला पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी खरोखर चांगल्या पद्धतीनं झाला. आपण ऊर्जा खर्च केला. आपल्या सगळ्यांचं पोटेन्शियल सोपं नाही एवढा कार्यक्रम घ्यायचा. म्हणजे 1-1 वाजेपर्यंत फोनवर कॉल करत करत आपली आपण सगळ्यांनी घेतला. मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आपण सगळ्यांनी कार्यक्रम घेतला. आणि एक गोष्ट माझ्या कानावर आली की दबक्या आवाजात चर्चा चालू आहे की हा माणूस कसा काय आला कार्यक्रमाला, ह्या माणसाचा कार्यक्रम, त्या माणसाने घेतला कार्यक्रम. तर हा कार्यक्रम कुठल्याही एका व्यक्तीचा नाही आहे. आपण प्रतिष्ठानची स्थापना करत असतानाच आपला मोठो का ठरला राजकारण विरहित हा कुठला राजकीय कार्यक्रम होता. मुलांच्या भविष्य घडवण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम होता. त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी आपण मोठी मोठी मंडळी महेश पाटील साहेब आणले होते, मॅडम आणल्या होत्या, विनायक रेड्डीकर सर आणले होते. तर त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून हा त्यांना उभं करण्यासाठी, त्यांना घडविण्यासाठी हा कार्यक्रम होता. त्यामुळं कुठलाही राजकीय कार्यक्रम नव्हता आणि हा कार्यक्रम कुण्याही व्यक्तीने एका घेतलेला नव्हता. हा आपण सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांचं वेळेचं कॉन्ट्रीब्युशन आहे, कष्टाचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि पैशाचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आहे. त्यामुळे कुणी असं राजकारण याच्यामध्ये आणू नये. आणि उद्या कुणाला वाटलं की हेच का घेतला आणि आम्हाला काय सांगितलं नाही तर तुम्ही कार्यक्रम घ्या. आम्ही प्रतिष्ठान म्हणून तुमच्याबरोबर आहोत एवढं मी या ठिकाणी सांगतो. आणि सगळ्यात अनेक आभार मानायचं राहिलं म्हणजे तिथलं जे न्यू वाडदेचे मान्य अध्यक्ष त्यांची जी टीम होती त्यांनी या पद्धतीने ते नियोजन लावणे, स्टेज खुर्च्या जे आखणी केलेली मंडप आणि जेवणाचा कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांची सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि हा राजकीय विरहित कार्यक्रम सगळ्या घटकांचा, त्या 3 मान्यवरांचा आणि आपण विद्यार्थी पालकांचा आणि वेळ काढून सगळ्यांचा या ठिकाणी मी आभार मानतो. पुणे कृपया आपल्या सगळ्यांच्या योगदानामुळे हा कार्यक्रम झाला एवढं या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो. सगळ्यांची ऊर्जा, सगळ्यांचे कष्ट घेतलं, मेहनत घेतली म्हणून कार्यक्रम या ठिकाणी साध्य झाला. त्यामुळे सगळ्यांचा आभार. देर इज नो रिक्वायरमेंट विदाउट लॉस ऑफ एनर्जी. आपल्यातलं ऊर्जा, एनर्जी, कष्ट, वेळ दिल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम सक्सेस होत नाही. आपल्या सगळ्यांमुळे हा कार्यक्रम सक्सेस झालेला आहे. आपल्याला या ठिकाणी सगळ्यांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी आपल्याला थँक्यू, धन्यवाद.